राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आमदार साहेब रेल्वे द्या, कोण म्हणतं देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही. रेल्वे आमच्या हक्काची, रेल्वे आमच्या हक्काची, तालुक्याच्या हिसाची. कोण म्हणतं देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतं देणार नाही, याच्याशिवाय राहणार नाही. रेल्वे आमच्या हक्काची, रेल्वे आमच्या हक्काची. आज कोतुळ या ठिकाणी रेल्वे हक्क परिषद या ठिकाणी कोतुळकरांनी आयोजित केली होती. आणि या रेल्वे हक्क परिषदेमध्ये खरं तर या संगमेर तालुका, अकोले तालुका, जुन्नर तालुका, आंबेगाव तालुका या सर्व तालुक्याची मागणी हीच आहे की ही जी पुणा नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जो होणार होता हा संगमनेर अकोले तालुक्याच्या हद्दीवरून गेला पाहिजे. आणि जुन्नर तालुका असेल, जुन्नर तालुक्यामध्ये शिवजन्मभूमीमध्ये एक रेल्वे स्टेशन आणि संगमनेर तालुक्यातील बोटा या ठिकाणी एक रेल्वे स्टेशन, त्याचप्रमाणे अकोले तालुक्यातील देवठाण या ठिकाणी एक रेल्वे स्टेशन, अशीच मागणी या तालुक्यातल्या लोकांची आहे. खरं तर हा बहुउद्देशीय रेल्वे प्रकल्प जो आहे हा कृषी क्षेत्राला आणि पर्यटन क्षेत्राला, त्याचप्रमाणे आमचे अकोले तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून या तालुक्यातील आमच्या आदिवासी तरुणांना नोकरी, व्यवसाय या संधी मिळाव्या यासाठी हा रेल्वे मार्ग गेली 2 दशकापासून आमचे हे तालुके या रेल्वे मार्गाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आणि खरं तर हा जर रेल्वे मार्ग जर झाला तर या आमच्या तालुक्यांमध्ये कृषी आणि पर्यटन क्षेत्राला खरं तर क्रांती मिळणार आहे आणि या माध्यमातून आमच्या भागाचा विकास होणार आहे. आणि म्हणून आमची जी लढाई आहे ही सर्वसामान्य लोकांची लढाई आहे. आणि ही सर्वसामान्य लोकांची लढाई खरं तर विकासाची लढाई आहे. याच्यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचा फायदा व्हावा, फक्त आम्ही ह्या जनतेच्या फायद्यासाठी ही लढाई लढत आहोत आणि सर्वसामान्यांसाठी लढत आहोत. आज या ठिकाणी जी काही रेल्वे परिषद झाली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा येत्या 25 डिसेंबरपासून नाशिकपासून तर एक मोठा लाँग मार्च निघत आहे. आणि या लाँग मार्चमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. त्यामध्ये त्यांनी आमची जी मागणी आहे की पुणा नाशिक रेल्वे मार्ग झाला पाहिजे आणि यामध्ये देवठाण रेल्वे स्टेशन, बोटा रेल्वे स्टेशन झालं पाहिजे, या मागणीची देखील त्यांनी दखल घेतलेली आहे. आणि जवळपास 70 ते 80 हजार लोक या लाँग मार्चमध्ये चालणार आहेत. आणि या लाँग मार्चला आमच्या विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही जाहीर पाठिंबा देतो. आणि आमच्या अकोले तालुका आणि संगमनेर तालुक्यातील आमच्या विकास क्रांती सेनेचे सर्वच कार्यकर्ते या लाँग मार्चमध्ये पहिल्यापासून तर शेवटपर्यंत या लाँग मार्चमध्ये चालतील. आणि या लाँग मार्चला आमचा सर्वांचा जाहीर पाठिंबा असं या ठिकाणी मी या निमित्ताने जाहीर करतो आणि थांबतो. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507 35 45 21. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.